जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परमेश्वर देवाने तुम्हाला मला ही सुंदरशी सकाळची वेळ प्रार्थनेसाठी दिलेली आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समयी आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणांजवळ येत आहोत. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला स्वर्गीय सामर्थ्य तू दे, तुझे शब्द तू दे. सर्व वाईट विचार, सर्व प्रकारच्या सैतानी विचार नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रभू, ह्या नवीन दिवसामध्ये तू नवीन वचन देत आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव येऊ दे, आरोग्याचा अनुभव येऊ दे. त्यांच्या जीवनातील सर्व बंधन नासुर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. तुझा अभिषेकाने तू प्रत्येकाला तू भर. सर्व आजार, सर्व रोगराई नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. हो प्रभू येशू, तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्या नावामध्ये आरोग्य आहे, तुझ्या नावामध्ये जीवन आहे. प्रभू, सर्व दुरुस्त झालेले अवयव तुझ्या पवित्र सामर्थ्याने बदलल्या जाऊ दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. तू पवित्र परमेश्वर आहे. आमच्या जीवनातील सर्व अयोग्य गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रभू वचन ऐकण्यासाठी तू तयार कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल, आमेन. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय आपण काढणार आहोत मत्ती कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय. आणि आपण मागील दिवसामध्ये बघितलेला आहे 3रा धन्यवाद, 8वा धन्यवाद बघितलेला आहे. आज बघणार आहोत 4थ्या वचनामधील धन्यवाद. जे शोक करीत आहे ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. प्रियांनो, हे जे वचन आहे, हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आशीर्वादित देऊन जात आहे. कारण प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की जे शोक करत आहे ते धन्य. प्रियांनो, आमच्या पापाबद्दल आम्ही शोक केला पाहिजे. आम्ही चांगल्या गोष्टीबद्दल आम्ही शोक केला पाहिजे. कारण परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी आमचं शोकाचं सांत्वन करण्यात येणार आहे. हो प्रियांनो, देवबाप त्या ठिकाणी आमचं स्वतःचं सांत्वन करणार आहे. आणि पुढचा जो धन्यवाद आहे, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. प्रियांनो, जे सौम्य आहे, आता जे सौम्य आहे, जे रागिष्ट नाही, जे सौम्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे, सौम्यता ज्यांच्या जीवनामध्ये आहे, ते सर्वजण आनंदी आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये राग नाही, त्यांच्या जीवनामध्ये द्वेष नाही. आणि ह्या ठिकाणी सांगते देवाचं वचन, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. पृथ्वीचं वतन त्या लोकांना भोगायला मिळेल. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये सौम्यता ही पाहिजे. मग पुढचा जो धन्यवाद आहे, जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य. प्रियांनो, आम्हाला नीतिमत्वाचं भुकेलं आणि तान्हेलं पाहिजे. कारण ह्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी धन्यता अशी मिळणार आहे, कारण ते तृप्त होतील. होय प्रियांनो, जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तान्हेलेले आहे, देवाच्या राज्याचे भुकेलेले आहे, वचनाचे भुकेलेले आहे, प्रभूशी भुकेलेले आहे, प्रियांनो, त्या सर्वांचे तृप्त करण्यात येईल. कारण ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. हो प्रियांनो, दयाळूपणा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. दयाळूपणा जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर प्रियांनो, आम्ही जगामध्ये काही करू शकत. आमच्या जीवनामध्ये दयाळूपणा नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दयाळूपणा होता. त्यांनी जे शिकवलं ते स्वतः त्यांनी केलं आणि तो आम्हाला करायला सांगत आहे. कारण त्यांच्यावर दया होईल. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये दयाळूपणा पाहिजे. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावरती दया होईल. आणि मग नंतर आहे, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. हो प्रियांनो, शांतता
खूप महत्त्वाचे आहे. शांती खूप महत्त्वाची आहे. ज्याच्या जीवनामध्ये शांती नाही किंवा जे लोक शांती करत नाही त्यांच्या जीवन प्रियानो खूप भयानक असं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. देवाची मुले. हो प्रियानो, तुम्हाला देवाचं मुलं म्हणायचा अधिकार पाहिजे असेल तर प्रियानो आपण शांती करणारे झालं पाहिजे. आणि नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. नीतिमत्वाकरता प्रियानो ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. हो प्रियानो, ह्या ठिकाणी देव प्रभूने आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. हो प्रियानो, देवाच्या राज्यासाठी, नीतिमत्वेसाठी, देवाच्या सर्व गोष्टींसाठी जर आमचा छळ होतोय तर आनंद माना, उल्हास माना, कारण आमचं राज्य काय आहे? देवाने आम्हाला स्वर्गाचं राज्य आम्हाला दिलेलं आहे. त्या माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा करतील. प्रियानो, ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचं वचन आहे. माझ्यामुळे म्हणजे कोणामुळे? येशूमुळे. जेव्हा तुमची लोक निंदा करतील, छळ करतील व तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा धन्य. तुम्ही प्रियानो मागं हटू नका, प्रार्थना करण्याचं सोडू नका, तर परमेश्वराची स्तुती करा, गौरव करा, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी म्हणजे आपल्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला आहे. आणि म्हणून हे काही नवीन नाही आहे प्रियानो. आणि म्हणून या सकाळच्या वेळी जे धन्यवाद आहे याचा आपण अभ्यास करूया. देवाने तुम्हाला आणि मला जे काही सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी प्रियानो आपल्या जीवनामध्ये आपण घेणार आहोत. आणि प्रियानो आज पुन्हा उपासाला सुरुवात होत आहे. जे उपास आहे त्या उपासाच्या दिवसामध्ये आपण स्वतःला तयार करूया. या उपासाच्या दिवसामध्ये आम्ही आमचं जीवन स्वतः परमेश्वराच्या जवळ समर्पित करूया आणि खरोखर देवाच्या जवळ आपण घेऊन जाणार आहोत स्वतःला. तर चला आपण प्रार्थना करूया आणि त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझी महिमा या पृथ्वीवरती अपरंपार आहे. हे प्रिय प्रभू येशू, आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रिय प्रभू येशू, जे काही हे डोंगरावरचं प्रवचन प्रिय प्रभू येशू तुझ्या शिष्यांना तू शिकवलं होतं, तसंच प्रिय प्रभू येशू आज हे तुझ्यावर नावावरती विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्या सर्व लोकांना हे धन्यवाद समजू दे. आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू त्यांना तू शिकव, त्यांना तू घडव, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तुझे मार्ग तू त्यांना सांग. प्रभू त्यांचं जीवन बदलल्या जाऊ दे, त्यांचं कुटुंब बदलल्या जाऊ दे. प्रभू तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये त्यांची वाढ तू कर, तुझ्या पवित्रतेत त्यांची वाढ तू कर. आणि विशेष करून प्रिय प्रभू येशू आत्मिक आजार नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक. पित्या परमेश्वरा, आमच्या जीवनामधील प्रिय प्रभू येशू प्रार्थना न करणारा स्वभाव तू काढून टाक. बायबल वाचू न देणारा स्वभाव तू काढून टाक. ओ प्रभू येशू, तुझ्या आत्म्याने तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. या सकाळच्या समयी आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला उत्तम आरोग्य, उत्तम सामर्थ्य, उत्तम सर्व गोष्टी तू आम्हाला दिल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, जे आमचे सर्व अडखळलेले जे काही कामकाज असतील ते सर्व प्रभू तू मोकळं कर. आमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देणारा जिवंत परमेश्वर आहे. हो पित्या परमेश्वर, आम्ही मागण्यापूर्वी तुला सर्व काही माहिती आहे, परंतु प्रिय प्रभू आम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केलेली आहे प्रभू त्या सर्व गोष्टींचं उत्तर देणारा परमेश्वर तू आहे. हालेलुया. हो हो प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकावरती तू दया कर. प्रत्येकावरती प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र
पवित्र सामर्थ्याने, पवित्र कृपेने प्रिय प्रभू आमचं जीवन तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तुझा अग्नी तू ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरू दे, तुझं सामर्थ्य उतरून दे आणि प्रभू सर्व सैतानी बंधनं नासुर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हालेलुया. हो प्रभू येशू, आमचा संपूर्ण एरिया, आमचा देश, आमचं राज्य, आमचं गाव, आमचा तालुका, आमचा जिल्हा, आमचा देश, हे सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. सर्व जे माननीय नेते आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आमच्या देशहिताचे निर्णय घेण्यासाठी तू त्यांना साह्य आणि मार्गदर्शन कर. होय प्रभू येशू, तू आमच्या भारत देशाची तू वाढ तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रत्येक नागरिकाचं तू तारण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया. प्रभू येशू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तो आमची प्रार्थना ऐकत आहेस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.